नमस्कार, मी कांचन. आज मी तुमच्यासोबत पनीर मसालाची रेसिपी शेअर करणार आहे. तरी तुम्हाला आवडल्यास घरी नक्की ट्राय करून बघा आणि हो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया रेसिपी. काल मी घरगुती पद्धतीने पनीर घरच्या घरी ट्राय करून पाहिलं. बघूया आता व्यवस्थित ते सेट झालं की नाही. चला तर मग पहिले मी ते ओपन करून पाहते व त्यानंतर सांगते तुम्हाला की बघा कशा प्रकारे तयार झालं नाही झालं. तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा की मी बनवलेलं पनीर परफेक्ट झालं की नाही, सांगसाल. च्या दुधापासून मी पनीर बनवलेलं आहे. पहिल्यांदा मी हा पनीर ट्राय केलेला आहे. चला तर मग आपण ओपन करून बघू आणि पाहू व्यवस्थित सेट झालं की नाही. खूप छान प्रकारे पनीर सेट झालेलं आहे आणि त्याला अशी जाडीसुद्धा आलेली आहे. बघा खूप छान सॉफ्ट असं पनीर घरच्या घरी तयार करून पाहिलं. मी पहिल्यांदा केलेलं आहे बरं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी ट्राय करून बघा. मस्त सॉफ्ट व स्पॉन्जी पनीर आपल्या इथे रेडी झालेलं आहे. बघा किती छान प्रकारे दिसत आहे. आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊ. त्यासाठी मी अशा प्रकारे त्याला पोळपाटावर ठेवलं व त्याचे असे छोटे छोटे बारीक आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पीसेस कट करून घेत आहे. तुम्हीसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे पीसेस हवे तसे तुम्ही कट करू शकता. तर घेऊन पाहिलं इतकं सॉफ्ट असं हे पनीर आपलं तयार झाले होते. त्यानंतर मी छोटे छोटे अशा प्रकारे पीसेस केले आणि आता आपण पुढची प्रोसेस म्हणजेच पनीर मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पुढीलप्रमाणे आहे, जसे की कांदा, खोबरा, लसूण, अद्रक. बस इतकेच आपण सामग्री वापरून मसाला तयार करणार आहोत. मसाला छान भाजून घेतला आणि आता मिक्सरला लावून त्याचं असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवून व पनीर थोडंसं शॅडो फ्राय करून घेऊ. गोल्डन ब्राऊन असं पनीर तळून घेऊ. छान त्याला सुरेख लालसर असा रंग आला की तेलातून पनीर काढून घेऊ. आता ज्या कढईत आपण पनीर तळले होते त्याच कढईत थोडं तेल टाकून मसाला ॲड करू व मसाला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ. त्यात तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकून मसाल्यात टाकून घेऊ. मसाला छान परतून घेऊ. त्यानंतर त्यात एक ॲडिशनल मसाला म्हणजेच पनीर मसाला, जो की मार्केटमध्ये सहज मिळतो, तो आपण यात ॲड करणार आहोत, ज्याने पनीरला एक चांगला सुगंध स्वाद येईल. अशा प्रकारे आपण आपलं घरच्या घरी पनीर मसाला ट्राय करू शकतो. मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते मला कमेंट करून सांगा आणि हो, आवडल्यास नक्की एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवर पाहत राहा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. एक मसाले आपण जे वाटण तयार केलं होतं त्यात अशा प्रकारे एकजीव करून घ्यावं. चम्मचच्या सहाय्याने असे परतून घ्या. मिश्रण एकजीव होईपर्यंत असे चम्मचच्या सहाय्याने परतून घ्या आणि त्यात तुम्हाला ग्रेव्हीसाठी लागेल तितक्या प्रमाणात थोडंसं पाणी टाकून वाफवून घ्या. त्यावर झाकण ठेवा. एक परात त्यावर झाकून ठेवून द्या. मस्त सुरेख अशी उकळी आपल्या या ग्रेव्हीला आलेली आहे. त्यात आता आपण पनीरचे तळलेलं होतं त्यात ते पीसेस आता आपण या ग्रेव्हीत टाकून घेऊया. चम्मचच्या साहाय्याने ग्रेव्ही चेक करून घेऊ. जास्त
पातळ आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. त्या साहाय्याने असं ढवळून घेऊ, म्हणजे पाहिजे तितकी थिकनेस आपल्याला कळेल की पण कशा पद्धतीने आपली ही पनीर मसालाची रेसिपी तयार झालेली आहे. सुरेख असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून बघू. बघा, यम्मी असा पनीर मसाला घरच्या घरी कमी इन्ग्रेडियंट्स वापरून मी तयार केलेला आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा.